काय सुपारी घेतली फडणवीसांचा गेम करायचा? हे असल्या लोकांना आमदार मंत्री कशाला एवढ्या जवळ करतात? अरे ह्यांना मुडकं दाबा ना यांची. मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना बदनाम करण्याचं काम कोण करतंय? तुम्हाला काय वाटतंय? मी नाही, जनता नाही, मग महायुतीतील आमदार आणि मंत्री. होय, महायुतीतील आमदार आणि मंत्री जेवढं देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेवढं बदनाम तर विरोधी पक्षसुद्धा देवेंद्र फडणवीस यांना करू शकत नाही. 2014 पासून 2019 पर्यंत त्यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप केलेला गेलेला नाही. 2019 पर्यंत त्यांच्या विरोधात कोणीही कुठेही काहीच नव्हतं. विरोधात त्यांच्या एक लहर नव्हतीच. त्यामुळे 2019ला त्यांचं महायुतीला म्हणजे मतदान पडलं होतं. पुन्हा उद्धव ठाकरे इकडे आले, मुख्यमंत्री झाले. त्यांनी कोरोना काळात छान काम केलं, त्यांचेही आभार. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2024ला मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून त्यांनी आमदार आणि मंत्र्यांना असं सूट दिली आहे की बघायचंच काम नाही. मुख्यमंत्री फडणवीस हे विकासाच्या मुद्द्यावर बोलतात, चांगलं वाटतं. विकासाच्या मुद्द्यावर ते राजकारण करतात, छान वाटतंय, चांगलं वाटतं. ते निवडूनसुद्धा येतात, ते मुख्यमंत्री आहेत, ते सर्वांना भेटत चालतात. काही महाराष्ट्रात उद्योग आणायचा प्रयत्न करतात, छान. त्यांचं मी काही मुख्यमंत्री म्हणून त्यांचा मी कधीच विरोध केला नाही. परंतु एक गृहमंत्री म्हणून त्यांचा विरोध कायमच राहील. गृहमंत्री म्हणून त्यांना 0 मार्क राहतील, 0. कारण एका गृहमंत्री त्यांचे स्वतःचे आमदार ऐकत नाहीत, मंत्री ऐकत नाहीत, आणि ती जनता काय ऐकणार मला सांगा? या महाराष्ट्रात इथे गुन्हे होत आहेत, एवढे दंगली होत आहेत. त्या दंगलींचं कारण काय? ह्यांचे भाडखाऊ ते आमदार ते मंत्री जे उलटसुलट बोलत असतात, त्यांच्यावर मुख्यमंत्री फडणवीस साहेब का बरं जबर बसवू शकत नाहीत? मुख्यमंत्री फडणवीसांची काय एवढी ताकद नाही की ही बावलटवीर, ह्या बावलटवीरांना गप्प बसवायची हिंमत नाही? मग तुम्हाला या देशाचा पंतप्रधान कोण बनविणार? सॉरी, पण 2029ला तुम्ही मुख्यमंत्री पदाचे दावेदार किंवा 2034ला असणार, हे माझं मत होतं. आणि होय, तुमच्यासाठी मतदान मागायची सुद्धा माझी तयारी होती. कारण महाराष्ट्राचा जर पंतप्रधान होत असेल तर ही आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. परंतु हे असले वाचाळवीर जर तुमच्या सोबती असतील तर तुम्ही या देशातील कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री पदसुद्धा मिळू शकणार नाहीत फडणवीस साहेब. जर तुम्हाला पुढे जायचं असेल फक्त मुख्यमंत्री म्हणून, तुम्ही या देशाच्या राजकारणात नाहीत. तुम्ही केंद्रात जाऊन पंतप्रधान पदाच्या शर्यतीत निवडून येणार का नाही मला माहीत नाही, परंतु त्या शर्यतीत तुम्ही असणार हे नक्कीच. तुमचे जे भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते, जे मतदार आहेत ना, ते खूप सुसंस्कृत आहेत. काही प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात शिकलेले आहेत. त्यांना असले आवडत नाहीत, त्यांना हे असले वाचाळवीर आवडत नाहीत. त्यांना काम करणारं नेतृत्व आवडतं. आणि होय, महायुतीला मतदान केले 2024ला, याचा पण मला आता महायुतीसाठी व्हिडिओ पण बनवले होते मी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आमच्या इकडे होते बीड जिल्ह्यात, त्यांच्यासाठी पण वाटते आता चूक केली. जे मी व्हिडिओ बनवले होते ना ते आता उडून टाकलेत, कारण मला खूप लोक शिव्या दिलेत आमचे. मी म्हटलं होतं की अजित पवार सोबत आहेत, काय नाही, मुस्लिमांना दाबून मतदान करा महायुतीला. परंतु आता मुस्लिम समाज म्हणतो की तुझ्यामुळं आम्ही मतदान केलं, तुझं ऐकून असं तसं. अजित पवार आहे सोबत, अजित पवारचा स्वतःचा आमदार मुसलमानांना शिव्या द्यायला आहे. आता काय करायचं हा पण प्रश्न आहे ना. ते व्हिडिओच उडवून टाकले यार, ब्लॉक करून टाकावं लागले मला लोकांना. कारण मी महायुतीला मतदान करा म्हणून 2024च्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये म्हटलं होतं. तुम्ही जाऊन पाहू शकता. जर सबूत पाहिजे असेल तर तो व्हिडिओ मी तुम्हाला टाकू शकतो डबल. अजित पवारांना वोट करा, मतदान करा म्हणून. महायुतीचे चांगले कामे आहेत, खूप महायुतीला काम करायचे आहेत. लाडकी बहीण योजना आहे. परंतु यात माझाच पश्चाताप झाला की मला लोक शिव्या देत आहेत आज. कारण होय, खरं आहे त्यांचं. पण मी म्हटलं ना, मुसलमान समाजानं, प्रत्येक समाजानं महायुतीला मतदान केलं आहे, तर आता सोडून द्या ना, झालं इलेक्शन. का आता तेच तो काहीतरी बोलणार नेपाळहून थोबाडाचं घेऊन, तो काहीतरी चोरटं काहीतरी बोलणार. अरे बस करा ना, फडणवीसांची इज्जत कामून घालवता हो. मला तर वाटतं हे जे आहेत ना हे लोक, यांनी विरोधी पक्षाकडून, मी तर म्हणतो काय कमिशन घेतलं का काय? काय सुपारी घेतली फडणवीसांचा गेम करायचा? फडणवीसांना पुढे वाढूच द्यायचं नाही. हे असल्या लोकांना आमदार मंत्री कशाला एवढ्या जवळ करतात? अरे ह्यांना मुडकं दाबा ना यांची.
काय गरज आहे? फडणवीस मुख्यमंत्री आहात तुम्ही या देशाचे भावी पंतप्रधान व्हा ही आमची इच्छा, परंतु ह्या असल्या मूर्ख लोकांमुळे तुम्ही त्या शिखरापर्यंत जाऊ शकणार नाही साहेब. भले तुम्हाला वाईट वाटो, तुम्ही BJPचे असाल किंवा कोणतेही असाल, जे व्हिडिओ पाहत आहेत ना त्यांना सांगत आहे, तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल, परंतु हा जे बोलत आहे ना मी ते सत्य आहे. फडणवीस साहेब जर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असतील, परंतु शक्य वाटत नाही मला, कारण खूप नाव बदनाम होत आहे साहेब, खूप बदनाम होत आहे तुमचं. वेळीच सुधरा आणि असल्या वाचाळवीरांना नरड्यात काय कोंबा त्यांच्या थोबाडात, तेव्हा ते गप्प बसतील, किंवा फेकून द्या मंत्रिपदापासून लांब. खूप आमदार आलेले आहेत तुमचे, काय गरज नाही तुम्हाला तसल्या लोकांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.